हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. आणि आज मी घरी व्हिडिओ घेत नाही आहे, आज मी आहे माझ्या कॉलेजमध्ये. तर तुम्हाला दिसेलच हे आमचं वर्कशॉप. इथे आम्ही प्रॅक्टिकल घेतो, दाखवते मी तुम्हाला ते पण. आणि आज 1 जानेवारी आहे, तर सर्वांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष सर्वांना सुखा समृद्धीचं जावो हीच गणपती बाप्पांकडे प्रार्थना. आणि इकडे आता वर्कशॉप आहे, पण आज 1 तारीख असल्यामुळे 1 जानेवारी असल्यामुळे सगळी मुलं एन्जॉय करत असेल. आज कोणीच आलं नाही क्लासला, तर आज काही क्लास होत नाही आहे, पण आम्ही वर्कशॉपला आलेलो होतो, थोडं काम होतं. तर चला, तर तुम्हाला पण दाखवते मी वर्कशॉप. 1 मिनटं. काढले ना मी. हे आमच्या प्रिन्सिपल मॅडम. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आज आता सायंकाळचे 8 वाजले आहे रात्रीचे, आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे कॉलेजमधून आल्यानंतर. तर आज आहे 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तर आज जायचं आहे मामीकडे. मामीने जेवायला बोलवलं आहे. तर नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत नसेल, पण जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे. तर नवीन सबस्क्रायबरला आज दिसून जाईल काय. तर आणि त्यांनी जेवायला बोलवलं होतं, तिकडे जायचं आहे आता. आणि त्याआधी आम्हाला जायचं आहे मंदिरात, तर आम्ही आता मंदिरात जाऊ. त्याच्यानंतर मग तिकडे जेवण करायला पण जाऊ. आणि त्यासाठी मी आज सांबारवडी पण बनवली आहे. सांबारवडी पण घेऊन जायचं आहे सोबतच. इथे पॅक केलेलं आहे टिफिन. चला, तर आपण तिथे गेल्यानंतर भेटू. आणि आता पहिले मंदिरात जाऊ. हाय कृषिका. हो, असं नाही करू, छान राहा. आपण चाललो कुठे ग? कुठे जायचं आपल्याला? आपल्याला मंदिरात. मंदिरात. हॅपी न्यू इयर कर सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी हॅपी न्यू न्यू इयर. इयर. हां, आता म्हण. हॅपी न्यू न्यू इयर. इयर. हां, तर हे घे, पप्पाला सर्दी झाली. बघा, थोडंसं मी सकाळी कॉलेजचा पण व्हिडिओ शूट केलेला होता, पण तो थोडासा माझ्याकडनं डिलीट झाला, त्यामुळे तुम्हाला थोडंसंच व्हिडिओ आलेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळला मग डायरेक्ट व्हिडिओ शूट केला मी. तर आता बघा, आम्ही तुळजाभवानी मंदिरामध्ये पण आलो होतो, कारण मामांकडे जातानाच ते मंदिर पडत होतं, तर आम्ही तिथेच गेलो दर्शनाला. तर खूप छान दर्शन वगैरे झालं. त्या दिवशी 1 तारीख असल्यामुळे भरपूर गर्दी पण होती. आणि बघा, गेट किती सुंदर आहे, एंट्री गेट तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा. आम्ही दरवेळेस जात असतो तिथे दर्शनाला. बघा, आमची कुळदैवत पण तुळजाभवानी माताच आहे, पण आम्हाला काही तुळजापूरला आता जायला काही जमलं नाही, म्हणून मग आम्ही जवळच्याच मंदिरामध्ये गेलो. दर्शन वगैरे खूप छान झालं, आणि मंदिर पण खूप छान आहे, तुम्हाला दिसेलच पुढे. आणि इथे हनुमानजींची आणि गणपती बाप्पांची पण मूर्ती होती, त्यांचं पण दर्शन खूप छान केलं. आणि इकडे शिवलिंग वगैरे पण ठेवलेलं होतं. तर आम्ही सगळं दर्शन वगैरे छान केलं. आणि त्यानंतर बघा, कृषिका मस्त एन्जॉय करते आहे मंदिरामध्ये. तिने पण छान दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर ती दक्षिणा टाकायला जात होती, तर मी थोडंसं शूट केलं आहे तिचं. बघा, मस्ती पण तेवढीच करत होती, आणि तिला खूप मजा पण येत होती मंदिरामध्ये फिरताना वगैरे. आणि थंडी पण आमच्याकडे भरपूर आहे नागपूरला. तुमच्याकडे पण कशी काय आहे तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आम्हाला पण. आणि बघा, आता कृषिका वरती चढून दक्षिणा दानपेटीमध्ये दक्षिणा देते आहे. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन वगैरे झालं. आणि आता आम्ही निघतो आहे मामांकडे जायला. तर पुढे बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला खूप आवडेल. मामांकडे आमचं छान जेवण वगैरे पण झालं. काय जेवण होतं, काय मेनू होतं, सगळं दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर मामांकडला व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. आणि थोडासा कृषिकाचा तुम्हाला एडिटिंग करताना आवाज पण येत असेल, ती माझ्या बाजूला बसलेली आहे. आता आम्ही मामांकडे आलेलो होतो, तर मामांकडे छान पूजा वगैरे झाली होती त्यांच्याकडे. तर छान मस्त छोटंसं देवघर आहे त्यांच्याकडे. तर मी नेहमी शूट करत असते, तुम्हाला याआधी पण व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, तर नक्की बघा तुम्ही पण आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन. आणि इकडे बघा, पूर्ण स्वयंपाक झालेला होता. मी या डब्यांमध्ये सांबारवडी घेऊन आलेली होती. आणि इकडे कढी, खीर, वरण, आणि मामी तिकडे पुऱ्या तळत होत्या, तर त्यांचं ते काम चालू होतं. आणि मी थोडंसं शूट केलं त्यांचं स्वयंपाक करताना. मग त्यानंतर आम्ही सगळी जेवण वगैरे करायला बसलो. त्यांनी खूप छान स्वयंपाक केलेला होता. आलू मटरची भाजी, मसाले भात, कढी, खीर, पुरी आणि सांबारवडी. अशा प्रकारे आम्ही सगळे मिळूनच जेवण करायला बसलो होतो. तुम्हाला दिसेलच, हे व्हाईट टी शर्ट घातले आहे ते माझे मामा आहे, आणि ही आरू आहे.
ती पण छान परीच्या बाजूला बसलेली होती जेवण करायला आणि आमची कृषिका बघा मोबाईल बघती आहे जेवण करताना. आणि सगळे छान जेवण पण चालू होतं आणि सगळे मस्त एन्जॉय पण करत होतो. जेवण खूप छान झालेलं होतं. आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ मी इतका शूट केला, यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा सकाळचा येतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला 10 वाजता निघून आली आणि त्यानंतर मग आमच्या प्रिन्सिपल मॅम त्यांनी मस्त छान नाश्ता आणलेला होता सर्वांसाठी. तर आम्ही सगळे नाश्ता करायला बसलेलो होतो. तर ते पण मी थोडंसं शूट केलं तुमच्यासाठी. आणि मग प्रॅक्टिकल वगैरे पण घ्यायचं होतं मुलांचं. तर आम्ही मग प्रॅक्टिकल घ्यायला गेलो. तर मस्त मुलं आली होती सगळी आणि त्यांचं प्रॅक्टिकल वगैरे घेतलं. तुम्हाला प्रॅक्टिकल दिसेलच करताना वगैरे मुलं कशा पद्धतीने करतात तर. आणि आम्ही त्यांना कशा प्रकारे शिकवतो काय, तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आता ते मुलांचं टेस्टिंग वगैरे चालू आहे आणि सर बसले होते, त्यांना बघत होते कशा पद्धतीने करतायत तर. आणि आम्ही त्यांना छान गाईड करत असतो नेहमी प्रॅक्टिकल करताना. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.